शेवडीबाबत मुख्यमंत्र्यांनी आधीच भूमिका घेतली आहे। एक दोन ठिकाणी महायुती मनसेला पाठिंबा देण्याचा विचार करू शकते, फडणवीसांचं वक्तव्य। राज ठाकरे यांचे आभार, पण महायुतीचं सरकार येणार आणि महायुतीचा मुख्यमंत्री होणार ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ, देवेंद्र फडणवीसांचा दावा। सध्या महायुतीत फक्त भाजप, राष्ट्रवादी काँग्रेससह शिवसेना आणि इतर काही छोटे मित्र इतकेच आहोत, फडणवीसांचं वक्तव्य। माहीमच्या जागेबाबत आमची चर्चा सुरू, आम्ही सगळे एकत्र राहिलो पाहिजे असा मार्ग काढण्याचा प्रयत्न, फडणवीसांची प्रतिक्रिया। तर सरवणकरांनी कार्यकर्त्यांची भावना व्यक्त केल्याचं शिंदेंचं विधान। वर्षा बंगल्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सदा सरवणकर यांच्यात चर्चा। सदा सरवणकर माहीममधून लढण्यासाठी ठाम असल्याची माहिती। 2019ला उद्धव ठाकरेंनी आदित्य ठाकरेंसाठी पाठिंबा मागितलाच नाही। मनसेकडे तेव्हा वरळीत उमेदवारच नव्हता, आताही मनसेनं आयात उमेदवार दिला, ठाकरे गटाच्या महेश सावंतांचा आरोप। प्रत्येक बाप मुलासाठी प्रयत्न करत असतो, अमित ठाकरे आमच्याच परिवारातील मुलगा, माहीमवरील प्रश्नावर संजय राऊतांचं उत्तर। दलित मुस्लिम मराठा एकत्र, आता परिवर्तन अटळ, निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जरांगेंची घोषणा। तर सहन करण्याची क्षमता संपली, सुपडा साफ करणार, जरांगेंचा इशारा। कोणत्या मतदारसंघात लढायचा याचा निर्णय 3 तारखेला होणार। दिवसातून 3 वेळा ते माझ्या संदर्भात बोलतात, मला त्यांच्याबद्दल काही बोलायचं नाही, मनोज जरांगेंबाबत विचारलेल्या प्रश्नावर फडणवीसांनी बोलणं टाळलं। मनोज जरांगेंना राजकारणाचं वारं भिनलंय, त्यांनी समाजाच्या गोष्टी करू नयेत, राजकारणात यावं। मराठा समाजासाठी ज्या भूमिका होत्या त्या राहिल्या नाहीत, प्रवीण दरेकरांचा निशाणा। अंतरवाली सराटीत नरहरी झिरवाळ यांच्याकडून मनोज जरांगेंकडून भेट। तळागाळातील लोकांसाठी लढणाऱ्यांचं आदर्श घेणं महत्त्वाचं, आम्ही त्यांच्यासोबत आहोत एवढंच सांगण्यासाठी भेट घेतली। भेटीनंतर झिरवाळ यांची प्रतिक्रिया। नवाब मलिकांचा आम्ही प्रचार करणार नाही, मग सत्तेत सहभागी करून घ्यायचा विषय कुठे येतो? आशिष शेलार यांनी भाजपची भूमिका स्पष्ट केली आहे, देवेंद्र फडणवीसांचं स्पष्टीकरण। माझ्या प्रचाराला या असा मी आग्रह धरत नाही, मी राष्ट्रवादीचा उमेदवार, विचारधारा बदलणार नाही, फडणवीसांच्या वक्तव्यानंतर नवाब मलिकांचा पलटवार। दाऊदशी माझे संबंध असल्याचे आरोप करणाऱ्यांना नोटीस पाठवणार, कितीही मोठा नेता असेल तरी कायदेशीर कारवाई करणार, नवाब मलिकांचा इशारा। भाजपने माझं घर फोडून माझ्याच बायकोला माझ्या विरोधात उभं केलं, ही अटलजींच्या काळातली पार्टी राहिलेली नाही, हर्षवर्धन जाधवांचा भाजपवर निशाणा। लोकसभेला पराभूत झाल्यानं दानवेंवर माणसं आकडण्याची वेळ आली आहे, रावसाहेब दानवेंच्या भोकरदनमधील व्हायरल व्हिडिओवरून कल्याण काळेंचा टोला। काँग्रेस उमेदवार असलम शेख यांच्या उमेदवारी अर्जावर भाजपकडून आक्षेप, उमेदवारी अर्जात शिक्षणासंदर्भात चुकीची माहिती दिल्याचा आरोप, भाजप उमेदवार विनोद शेलार न्यायालयात जाणार। निवडणूक आयोगाकडून ट्रम्पेट चिन्हाचं तुतारी हे भाषांतर रद्द, ट्रम्पेट चिन्हाचं भाषांतर ट्रम्पेट असंच होणार, निवडणूक आयोगाच्या निर्णयामुळे विधानसभा निवडणुकीपूर्वी शरद पवार गटाला दिलासा। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे 4 नोव्हेंबरपासून राज्यव्यापी दौऱ्यावर, विधानसभा निवडणुकीसाठी महायुतीच्या उमेदवारांसाठी राज्यभरात प्रचार सभा। राज ठाकरे महाराष्ट्राच्या विकासाला साथ देतील, राऊतांनी आता सकाळचा भोंगा बंद करावा, बावनकुळेंची टीका। राज ठाकरेंना महाराष्ट्राचे शत्रू आता तारणहार वाटू लागलेत, आमदार निवडून येण्यासाठी राज ठाकरेंची फडणवीसांशी हातमिळवणी, राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा। यावेळी 100% मनसेचे इंजिन धावणार, 5 वर्ष एकटं इंजिन धावत होतं, आता इंजिनला डबेही लागलेले दिसतील, मनसेचे कल्याण ग्रामीणचे उमेदवार राजू पाटलांचा विश्वास। अजित पवार आणि फडणवीसांमधील कलगीतुरा चालू द्या, दिवाळी या फटाके फुटू द्या, मलिकांच्या उमेदवारीवरून संजय राऊतांचा फडणवीसांसह अजित पवारांना टोला। मनसेचा दीपोत्सव ठाकरेंच्या रडारवर, मनसेच्या शिवाजी पार्क इथल्या दीपोत्सवाची ठाकरे गटाचे खासदार अनिल देसाई यांच्याकडून निवडणूक आयोगाकडे तक्रार, आचारसंहितेचे उल्लंघन असल्याचं ठाकरे गटाचं म्हणणं। आपला भाऊ पुन्हा राज्याचा मुख्यमंत्री झाला पाहिजे, भाऊ मुख्यमंत्री होण्यासाठी बहिणींनी प्रयत्न करावा, मुख्यमंत्री शिंदेंसाठी रामदास कदमांचं लाडक्या बहिणींना आवाहन। 54 पैकी 44 आमदार घेऊनच गेले, त्यात आंबेगावचे आमदारही होते, विश्वासानं जबाबदाऱ्या दिल्या पण गैरफायदा घेतला, शरद पवारांचा दिलीप वळसेंवर निशाणा। मैत्रीपूर्ण लढत असेल तिथे मार्ग काढला जाईल, मवियातील मैत्रीपूर्ण लढतीवर शरद पवारांची प्रतिक्रिया, मात्र सिंचन घोटाळ्यावर बोलणं पवारांनी टाळलं।
टोलमाफी करून शेवटचा मास्टर स्ट्रोक मारला. 2.25 वर्षातील कामाची पोचपावती जनता देईल अशी आशा. मुख्यमंत्री शिंदेंची प्रतिक्रिया. अजितदारांच्या भेटीनंतरही चिंचवड मतदारसंघात नाना काटे बंडखोरीवर ठाम. भाजपचे संकट जगताप यांच्या विरोधात नाना काटे अपक्ष निवडणूक लढवणार. अजित पवारांकडून चिंचवड विधानसभा मतदारसंघातून बंडखोर नाना काटेंची निवासस्थानी जाऊन भेट. यावेळी अजित पवारांनी कोठ्यातील गायीसोबत फोटो काढला. त्याचबरोबर देशी गायीची माहितीही जाणून घेतली. राज्यातून एकही उद्योग बाहेर गेला नाही. आदित्य ठाकरे खोटं बोलतात. उदय सामंत यांचा आरोप. अकोल्यात मनसे कार्यकर्त्यांनी आपल्याच उमेदवाराचं कार्यालय फोडलं. मनसे उमेदवार प्रशंसा आंबेरेंनी विरोधी उमेदवाराची हातमिळवणी केल्याचा कार्यकर्त्यांचा आरोप. चार दिवसानंतर आमदार श्रीनिवास वनगा घरी परतले. शिंदे गटाचे जिल्हा प्रमुख कुंदन शेळकेंसह काही जणांकडून माझं तिकीट कापण्याचं षडयंत्र. श्रीनिवास वनगांचा आरोप. इंदापुरातून प्रवीण माने अपक्ष निवडणूक लढण्यावर ठाम. जनतेनं निवडणूक हाती घेतली. मी निवडणूक लढणारच. प्रवीण मानेंची प्रतिक्रिया. इंदापुरात हर्षवर्धन पाटील विरुद्ध दत्तात्रय भरणे विरुद्ध प्रवीण मानेंमध्ये लढत. भोसरी विधानसभा मतदारसंघातील भाजपच्या माजी नगरसेविका भीमाबाई फुगेंचा शरद पवार गटात प्रवेश. काही महिन्यांपूर्वीच अजित पवार गटात असणारे अजित गव्हाणे यांनी तुतारी हातात घेतली होती. बदलापूरचे शिंदेंच्या शिवसेनेचे शहर प्रमुख वामन म्हात्रेंकडून ठाकरे गटाच्या मिलिंद नार्वेकरांची भेट. भेटीचे फोटो फेसबुकवर पोस्ट. राजकीय चर्चांना उधाण. काँग्रेस नेते रवी राजा यांचा पक्षाला सोडचिठ्ठी देत भाजपत प्रवेश. मल्लिकार्जुन खरगेंना पाठवलं राजीनामा पत्र. सायन कोळीवाड्यामधून लढण्यास होते इच्छुक. काँग्रेसने गणेश यादव यांना उमेदवारी दिल्यानं नाराज. देवेंद्र फडणवीस आणि आशिष शेलारांच्या उपस्थितीत रवी राजांचा भाजपत प्रवेश. प्रवेश करताच रवी राजांना मुंबई भाजपचं उपाध्यक्षपद. आशिष शेलारांची घोषणा. जळगावात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे शहर जिल्हा उपाध्यक्ष आशिष सपकाळे यांच्यासह काही तरुणांचा भाजपमध्ये प्रवेश. मंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश. कोल्हापूरमध्ये काँग्रेस पक्षाला धक्का. कोल्हापूर उत्तरच्या आमदार जयश्री जाधवांचा शिंदे गटात प्रवेश. एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत पक्षप्रवेश. सत्तेत आल्यावर विधान परिषदेची आमदारकी किंवा महामंडळ देऊ. मवियात बंडखोरी शांत करण्यासाठी आश्वासन. सूत्रांची माहिती. सोलापुरात ऐन निवडणुकीत अजित पवार गटाला मोठा धक्का. बार्शीतील नेते निरंजन भूमकर यांचा शरद पवार गटात प्रवेश. वैराग नगर पंचायतीवर निरंजन भूमकरांची एकाती सत्ता. नाशिकच्या कळवण सुरगाणा मतदारसंघातून भाजप बंडखोर उमेदवार रमेश थोरात तिसऱ्या आघाडीकडून रिंगणात. रात्री उशिरा थोरात यांचा संभाजीराजे छत्रपती यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश. नागपूर पश्चिमचे अपक्ष उमेदवार नरेंद्र जिचकार यांचा उमेदवारी अर्ज मंजूर. जिचकार सरकारी कंत्राटदार असल्याचा आक्षेप घेतल्यानंतर निवडणूक अधिकाऱ्यांकडून अर्ज मंजूर. जालन्याच्या बदनापूरमध्ये आमदार नारायण कुचेंना धक्का. निवडणुकीच्या तोंडावर 150 ते 200 कार्यकर्त्यांचा पवार गटात प्रवेश. काटोलमध्ये अनिल देशमुखांच्या नावाशी साधर्म्य असलेला उमेदवारी अर्ज. अजित पवार गटाकडून अनिल शंकरराव देशमुख नावाचा अर्ज दाखल. काटोलमध्ये अनिल देशमुखांचे पुत्र सलील देशमुख पवार गटाचे उमेदवार. जळगावमधील 7 मतदारसंघात एकाच नावाचे एकापेक्षा जास्त उमेदवार. जळगाव शहर, जळगाव ग्रामीण, अमळनेर, पाचोऱ्यात एकाच नावाचे उमेदवार. 7ही मतदारसंघात सारख्या नावांच्या उमेदवारांचे अर्ज वैध. परभणीतील गंगाखेड विधानसभा मतदारसंघात एकाच नावाचे 3 उमेदवार. नावात साधर्म्य असल्यानं मवियाचे उमेदवार विशाल कदम यांना फटका बसण्याची शक्यता. जळगाव शहर मतदारसंघातून मविया उमेदवार जयश्री महाजनांच्या नावाशी साधर्म्य असलेले आणखी 2 उमेदवार. तर महायुतीचे उमेदवार सुरेश भोळेंच्या नावाशी साधर्म्य असलेला 1 उमेदवार रिंगणात. अब्दुल सत्तारांच्या शपथपत्रात 16 चुका असल्याची माहिती. मालमत्तेची माहिती लपवल्याचा आरोप. सामाजिक कार्यकर्ते महेश शंकरपल्ली यांची निवडणूक आयोगाकडे तक्रार. पुरंदरवर मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री निर्णय घेतील. पुरंदरच्या जागेवरून विजय शिवतारेंची प्रतिक्रिया. पुरंदरमध्ये संभाजी झेंडेंनीही भरला अर्ज. संभाजी झेंडेंना अजित पवारांनी दिला एबी फॉर्म. दिवाळीनंतर प्रचार सभांचा धुरळा. भाजपच्या राज्यभरात 100हून अधिक तर उद्धव ठाकरेंच्या 20 ते 25 सभा होणार.
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदींची पहिली सभा धुळ्यात होणार. 8 नोव्हेंबरला होणाऱ्या सभेसाठी 45 एकर मैदानावर तयारी सुरू. आंबेडकरांवर अँजिओप्लास्टी करण्यात येणार. वंचितचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांची प्रकृती स्थिर. पुत्र सुजात आंबेडकरांची माहिती. चोपड्याचे ठाकरे गटाचे उमेदवार प्रभाकर सोनवणेंना हृदयविकाराचा झटका. प्रभाकर सोनवणेंवर जळगावच्या खासगी रुग्णालयात उपचार सुरू. विधानसभेच्या निवडणुकीत पक्षातील सर्व कार्यकर्त्यांनी एक दिलानं काम करत आपल्या उमेदवाराला विजयी करा. भाजप नेते सुभाष भामरे यांचे भाजप बैठकीत नगरसेवकांना आणि पदाधिकाऱ्यांना आवाहन. नंदुरबारच्या शहादा तळोदा मतदारसंघात आयात उमेदवाराला काँग्रेस कार्यकर्त्यांचा विरोध. सुहास नाईक यांना अपक्ष उमेदवारी कायम ठेवण्याचा कार्यकर्त्यांचा आग्रह. धुळ्यातील 5ही मतदारसंघात महायुती आणि मविया समोर बंडखोरांचं आव्हान. उमेदवारांच्या माघारीनंतर चित्र स्पष्ट होणार. नाशिकमधील नाराजांची गिरीश महाजनांकडून मनधरणी सुरू. नाशिक मध्य, नाशिक पश्चिम, पूर्व मतदारसंघात मनधरणीचे प्रयत्न. नाराजीचा फटका बसू नये यासाठी खबरदारी. नंदुरबार विधानसभा मतदारसंघात विजयकुमार गावित यांच्याकडून भेटीगाठींना सुरुवात. गावितांकडून नेते मंडळी आणि ज्येष्ठ नागरिकांची भेट. जळगाव तालुक्यातील गावांमध्ये मंत्री गुलाबराव पाटलांच्या प्रचाराचा जोर वाढला. कार्यकर्त्यांसह नागरिकांचा मोठ्या संख्येनं प्रचार रॅलीत सहभाग. पंतप्रधान नरेंद्र मोदींचं जवानांसोबत दिवाळी सेलिब्रेशन. गुजरातच्या कच्छमधील बीएसएफ जवानांसोबत साजरी केली दिवाळी. सैनिकांना पेढा भरवत दिल्या दिवाळीच्या शुभेच्छा. देशभरात दिवाळीचा उत्साह. जम्मू काश्मीरमधील एलओसीवर भारतीय लष्कराच्या जवानांनी दिवाळी साजरी केली, तर अटारी सीमेवर देखील बीएसएफ जवानांनी एकमेकांना मिठाई देऊन दिवाळी साजरी केली. पूर्व लडाख प्रत्यक्ष ताबा रेषेवरील डेप्सांग आणि डेमचोकमध्ये भारत आणि चीन सैन्य माघार घेण्याची प्रक्रिया पूर्ण. यानंतर एलएसीच्या 5 बॉर्डर पर्सोनेल मीटिंग पॉइंट्सवर भारतीय आणि चीनी सैनिकांमध्ये दिवाळीनिमित्त मिठाईची देवाणघेवाण. अंबरनाथमधील प्राचीन शिवमंदिर शेकडो दिव्यांनी उजळलं. लक्ष्मीपूजनाच्या पूर्वसंध्येला शिवमंदिरात दीपोत्सव साजरा. दिवाळीनिमित्त साईनगरी शिर्डी विद्युत रोषणाईने नटली. साई समाधी मंदिर, गुरुस्थान, द्वारकामाई चावडी या मंदिरांना आकर्षक फुलांची सजावट. दिवाळीनिमित्त नवी मुंबई महापालिका विविध रंगांनी सजली. महापालिकेच्या इमारतीला विद्युत रोषणाई. जळगाव जिल्हा पोलीस दलाच्या कर्मचाऱ्यांनी सीआरपीएफ दलाच्या कर्मचाऱ्यांसोबत दिवाळी साजरी केली. विधानसभा निवडणुकीसाठी जळगाव जिल्ह्यात सीआरपीएफचे 800 जवान तैनात. दिवाळीच्या सणानिमित्त जालन्याची बाजारपेठ सजली. लक्ष्मीपूजनासाठी पणत्या खरेदीसाठी ग्राहकांची बाजारात गर्दी. तख्त स्नानाने नांदेडच्या सचखंड गुरुद्वारात दिवाळीला सुरुवात. गुरुद्वारात तख्त स्नानची पुरातन परंपरा. जालना शहरातील मंबादेवी मंदिराला आकर्षक विद्युत रोषणाई. दर्शनासाठी नागरिकांची गर्दी. आयपीएल 2025 साठी संघांकडून रिटेन खेळाडूंची नावं जाहीर. बंगळुरूकडून विराट कोहलीसाठी 21 कोटी खर्च, तर चेन्नईने धोनीला अवघ्या 4 कोटींमध्ये अनकॅप्ड खेळाडू म्हणून रिटेन केलं. मुंबई इंडियन्सच्या कप्तानपदी पुन्हा एकदा हार्दिक पांड्या. जसप्रीत बुमराहला 18 कोटींची बोली, तर सूर्यकुमार यादवसाठी मोजले 16 कोटी 35 लाख रुपये. रोहित शर्मासाठी बुमराह आणि सूर्यकुमारपेक्षा कमी बोली. नीट परीक्षेबाबत सुप्रीम कोर्टाच्या निर्देशानुसार नेमलेल्या के राधाकृष्णन समितीचा अहवाल शिक्षण मंत्रालयाला सादर. अहवालात परीक्षा आयोजनाबाबत महत्त्वाच्या शिफारसी. एनटीएमध्ये कर्मचारी संख्या वाढवणं, अनेक टप्प्यात परीक्षा घेण्यासह अनेक शिफारसींचा समावेश.